सनातन हिंदू धर्म की जय। श्री रामचंद्र भगवान। की कुठलाही मान्यता नसताना सामूहिकरित्या नमाज पठणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर शहराच्या मायवडा परिसरामध्ये देखील अशाच पद्धतीने कुठेतरी एक महिला, शंकर सावली मठ आहे त्या मठाच्या परिसरामध्ये येऊन गेली आणि तिथे बाहेर गेल्यानंतर तिला असं शंका आहे की तिला आताच कुठेतरी ते गोमांस टाकायचं असेल, पण तिला कुठेतरी काहीतरी दिसलं नसणार किंवा काही शंका तिला आली असेल, म्हणून त्या महिलेने ते गोमांस हे बाहेर टाकलं। तो व्हिडिओ देखील पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे, पण अद्याप ती महिला आरोपी अजून पकडलेली नाही, पण ती महिलाच आहे का हे सुद्धा अजून निष्पन्न झालेलं नाही। त्यामुळं या भारत देशामध्ये बुरखा हटाव देश बचाव ही म्हणायची वेळ आता सर्वांसमोर आलेली आहे। त्याच पद्धतीने आज गंगा उद्यानमध्ये देखील तोच प्रकार समोर आला की महिलांच्या आडून हे कुठतरी प्रयत्न होतो की काहीतरी वेगळं काहीतरी घडून आणायचं। याची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे की हे खरंच काय प्रकार होता, कारण की कुठेही काही नसताना सुद्धा अचानक असा प्रकार घडणं हे अत्यंत कुठतरी शंकास्पद आहे। अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की नाशिक जिल्ह्यामध्ये कॉर्पोरेट जेल घडला, तो महिलांच्या माध्यमातून घडून आणला। इथे मायवड्यातली घटना ही कोणी घडली, पण बुरख्याच्या आडून घडली। आजही हा प्रकार इथं गंगा उद्यानमधला सामूहिक नमाजाचा हा बुरख्याच्या आडून घडलेला प्रकार आहे। हे सगळे प्रकार आपल्याला कुठेतरी पुढे येत असताना हे आपल्याला वेगळ्या पद्धतीने पुढे येत आहेत। त्यामुळे पोलिसांनी याची बारकाईने तपासणी केली पाहिजे। पण आम्हाला अजून शंका आहे की महिलांचं ब्रेन वॉश करून हे पुढे काही वेगळं त्यांनी घडून आणायचा प्रयत्न करतायत का, तर याचा पोलिसांनी जर बंदोबस्त केला नाही तर आम्हाला सकल हिंदू समाजाच्या वतीनं पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टींचा बंदोबस्त करावा लागेल। आज जो प्रकार झालाय तिथं आम्ही त्याचं शुद्धीकरण केलेलं आहे, तिथं विधिवत गोमूत्र शिंपडून पूजा देखील केलेली आहे। त्यामुळं या परिसरामध्ये कुठेही परिसर खराब होणार नाही याची देखील दक्षता या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। त्यामुळं आपल्या प्रत्येक व्यक्तीने इथं कुठेही ते लोक येत असताना त्यांना कोणी प्रतिबंध केला नाही, पण ज्या वेळेला असा प्रकार घडत असेल, इथं कुठेतरी दहशत निर्माण करायचा प्रयत्न करत असेल, तर ते कदापि आपल्याकडून हे खपून घेतलं जाणार नाही। तर इतरही मोठ्या प्रमाणामध्ये वर्ग येतो, त्याच्यामुळं कुठल्याही वर्गाला आपल्यापासून इन्सिक्युअर वाटेल असं कधी कोणी वागू नये। त्यामुळे इथं येत असताना जे झुंडाचे झुंड येत आहेत त्याला कधी कोणी रोखलं नाही, पण अशा प्रकार घडून इतर समुदाय येऊ नये हा त्यांच्या मागचा उद्देश असण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारवाई नाही झाली तर यापुढची भूमिका नाही, निश्चित आम्ही कुठेतरी एखादा रस्ता रोको असेल, लोकशाही मार्गाने आम्हाला जे आंदोलन असेल आम्ही ते करणार आहोत। आणि असं ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतरित्या जर कुठं नमाज पठण होत असेल त्या ठिकाणी आम्ही वरा देवता पूजन केल्याशिवाय राहणार नाही।